तर मुंबईमध्ये नेव्ही नगरमधल्या सेंट्री पोस्टवरून रायफल आणि दारुगोळा चोरीला गेलेला आहे। 6 सप्टेंबरला सेंट्री पोस्टवरून रायफल दारुगोळा चोरीला गेल्याची घटना आता समोर येते। कप्परेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे। नेव्हीच्या ड्युटीवर असलेल्या एका कनिष्ठ नेव्ही सेलरकडे दुसऱ्या एका नौदलाच्या गणवेशातील व्यक्तीने संपर्क साधला आणि स्वतःला त्याच्या जागी ड्युटीवर पाठवलं असल्याचं सांगितलं। तर आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर आपल्यासोबत या संदर्भात फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। कृष्णा, नक्की काय घडलंय? सचिन, खरं तर धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाची ही घटना आहे। 6 तारखेला जेव्हा संपूर्ण मुंबई विसर्जनाच्या गडबडीमध्ये होती तेव्हा नौदलाच्या हद्दीत घुसून एका नौदलाच्या गणवेशामध्ये असणाऱ्या अज्ञात व्यक्तीने ही रायफल चोरल्याचा संशय व्यक्त केला जातो आणि त्यामुळे नौदलाचा एक अधिकारी जेव्हा सेंट्रीच्या एका महत्त्वाच्या ठिकाणी पोस्टिंगला होता तेव्हा तिथे एक नौदलाच्या गणवेशामध्ये एक दुसरा व्यक्ती पोहोचला आणि मला तुला रिलीव्ह करायला पाठवलेला आहे, वरिष्ठांनी अशा पद्धतीचा निरोप त्याला दिला आणि त्याला रिलीव्ह केल्यानंतर त्याची जी काही रायफल आहे आणि संबंधित जो काही दारुगोळा आहे तो घेऊन बेपत्ता झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। आणि ही रायफल नेमकं कोणी चोरली, कशी चोरली याचा तपास सुद्धा नौदलाचे सगळे अधिकारी करतायत। त्यासाठी एक चौकशी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे आणि मुंबई पोलिसांची सुद्धा मदत यामध्ये घेतली जाते। मुंबईच्या कप्परेड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्यामुळे ही बंदूक नेमकी कोणी चोरलेली आहे नौदलाच्या संवेदनशील विभागामध्ये नेमकं कृष्णा, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।